राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर महायुतीमध्ये मित्रपक्ष नाराज असल्याची माहिती मिळते। महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप पक्षामधील काही नेत्यांनी चाकणकर या महिला आयोग अध्यक्षा म्हणून पूर्ण वेळ देत नसल्याचा आरोप केलेला आहे। सध्याच्या सोशल मीडियावर सुद्धा टीका करून या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। तर सध्या सोशल मीडियावर सुद्धा जी टीका सुरू आहे त्यावरून सुद्धा काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अशी चर्चा एकंदरीत सुरू आहे। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सागर, रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर एकंदरीतच नाराजी असल्याची माहिती मिळते, नेमकी कारण काय आहेत? प्रामुख्याने गेले काही दिवस वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये महिला आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। त्यांच्या कार्यपद्धतीवर मुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मग अगवडी प्रकरण असेल किंवा राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हुंडाबळी असेल, महिलांचं लैंगिक शोषण असेल, त्या विरोधात केलेल्या तक्रारी असतील आणि या संपूर्ण गोष्टींकडे महिला आयोगाचं हवं तितकं लक्ष नाही अशा स्वरूपाचा एक सूर आहे। मुळात रुपाली चाकणकर यांच्याकडे जर महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे तर त्याच वेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष सुद्धा पद आहे आणि राष्ट्रवादीच्याच अनेक महिला पदाधिकाऱ्यांचं मत आहे की रुपाली चाकणकर हे राजकीय पूर्ण वेळ पण देऊ शकत नाहीयेत पार्टीला आणि महिला आयोगाचं म्हणून ते अध्यक्ष म्हणून ते आयोगाच्यासाठी सुद्धा कामकाजासाठी वेळ देऊ शकत नाहीयेत। अशा परिस्थितीत चाकणकर यांच्याकडे एकच पद असावं असा एक सूर महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये सुद्धा उमटताना दिसतोय। आज विरोधी बाकांवरच्या पक्षांच्या वेगवेगळ्या महिला नेतृत्व करणाऱ्या ज्या आहेत त्या राज्यपाल महोदयांच्या भेट घेत आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ते एक निवेदन देत आहेत। दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज एक बैठक आयोजित केलेली आहे। विधान परिषदेमध्ये ही बैठक आयोजित केलेली आहे विधिमंडळामध्ये आणि महिला आयोगाचं कामकाजाची एक कार्यपद्धती काय असावी आणि त्यासाठी कोणकोणती म्हणजे पुढच्या स्वरूपातले काम असावं अशा स्वरूपातली चर्चा केली जाणार आहे। अर्थात सूर सरळ आहे की रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेळ न देणं आणि त्याच्यावर असणारी नाराजी। आता मुळात जर नीलम गोरे यांच्यासारख्या ज्या महत्वाच्या पदावर व्यक्ती आहेत त्या जर या बैठका लावतायत तर सरळ स्पष्ट आहे की अप्रत्यक्षरित्या राज्याचे सर्वेसर्वा असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीशिवाय किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीशिवाय ही बैठक लागणं शक्य नाही आणि कुठे ना कुठेतरी या दोन्ही प्रमुख नेत्यांना किंवा त्यांच्या पार्टीतल्या प्रमुख काही नेत्यांना वाटतं की रुपाली चाकणकर यांनी एकच पद कायम ठेवावं। अर्थात याबाबतचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसला करायचा आहे असंही सूर या प्रमुख नेत्यांचा आहे, पण याबाबतच्या काही महत्वाच्या घडामोडी पुढच्या काही दिवसात घडतील असं म्हटलं जातं। कदाचित रुपाली चाकणकर यांना दोन्हीपैकी म्हणजे एक तर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष अथवा महिला आयोगाचे अध्यक्षपद यापैकी एक पद वरच राहता येईल असं दिसून येत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे महिला आयोगाचे सदस्यांच्या जागा रिक्त आहेत त्या सुद्धा तात्काळ भरण्याच्या संदर्भामध्ये काही महत्वाच्या हालचाली पुढच्या काही दिवसात घडताना दिसून येतील। पण तुर्तास तरी रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर महायुतीतले भाजप आणि शिवसेना मित्रपक्षांची नाराजी वाढताना दिसून येते। अर्थात आणि या सगळ्या संदर्भात आता राष्ट्रवादीला निर्णय घ्यायचा आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।